नमस्कार मित्रांनो, आजचा आपला नवीन टॉपिक आहे रुपयाचं अवमूल्यन. रुपयाचं अवमूल्यन यावर नेहमी प्रश्न हा स्पर्धा परीक्षांमध्ये येत असतो. याला इंग्लिशमध्ये डिव्हॅल्युएशन ऑफ मनी असं म्हणतात. रुपयाचं अवमूल्यन, डिव्हॅल्युएशन ऑफ मनी. नेमकं डिव्हॅल्युएशन म्हणजे काय? तर जेव्हा भारतीय रुपयाची किंमत ही डॉलरच्या तुलनेमध्ये जाणीवपूर्वक पाडली जाते. पाडली जाते म्हणजे शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही, तर कमी केली जाते, त्याला डिव्हॅल्युएशन असं म्हणतात, रुपयाचं अवमूल्यन असं म्हणतात. मग त्या जाणीवपूर्वक आपल्या पैशाची किंमत कमी करणे म्हणजे डिव्हॅल्युएशन. का केलं जाते बा? का केलं भारताने 3 वेळा डिव्हॅल्युएशन? काय गरज पडली? तर ज्यावेळेस 1947 मध्ये निर्मिती झाली भारत आणि पाकिस्तानची, त्या निर्मितीच्या वेळेस भारताचा बराचसा सुपीक प्रदेश हा पाकिस्तानमध्ये गेला आणि भारताची अर्थव्यवस्था कृषी प्रधान होती. विकासाकरता भारताला मोठ्या प्रमाणावर आयात करणं गरजेचं होतं आणि आयात वाढली सुद्धा होती. आणि त्यावेळेस भारताचा जो व्यापार होता तो यापूर्वी इंग्लंडच्या पाऊंड सोबत चालायचा आणि स्वातंत्र्यानंतर भारताने जे ठरवलं व्यापार करण्यासाठी दर, तो पाऊंड सोबत न घेता भारताने ठरवला तो डॉलरच्या सोबत. आता त्यामुळे परिस्थिती वेगळी बिकट निर्माण झाली आणि नेमकं काय झालं तर त्यावेळेस 1 रुपया बरोबर 1 डॉलर अशी अवस्था, म्हणजे सारखी परिस्थिती. आणि प्रगत देशासोबत अप्रगत देशाची निर्यात आयात तुलना आपण समजू शकतो कशी होऊ शकते. म्हणून भारताची आयात वाढली पण होती आणि गरजेची पण होती, परंतु निर्यात पण गरजेचं होतं, कारण व्यापार तोल आणि व्यवहार तोल भारताला वाढवायचा होता. आता परकीय नाणी पूर्ण संपून गेली असते. म्हणून काय झालं तर भारताला रुपयाचं अवमूल्यन करायची गरज पडली. आता अवमूल्यन केल्याने काय होते तर आयातदाराला, जो आयातदार असतो, जो व्यक्ती आयातदार उद्योजक आहे, व्यापारी आहे, जो आयातदार असतो त्या आयातदाराला वस्तू महाग होतात. त्यामुळे आयात केल्यामुळे त्या वस्तू महाग होतात आणि निर्यातदाराला वस्तू स्वस्त होतात. परिणामस्वरूप आयात कमी होऊन निर्यात वाढायला प्रोत्साहन मिळते आणि या दोघांचा फायदा मिळतो, तो म्हणजे व्यापार तोल देशाचा वाढतो पेक्षा व्यापार तोल सुधारतो. म्हणजे जे आपण पाहिलं मागच्या सेशनमध्ये, व्यापार तोल जो बिघडतो म्हणजे आयात जास्त झाली आणि निर्यात कमी झाली तर डिफेक्टचा आपलं बॅलन्स ऑफ पेमेंट आणि बॅलन्स ऑफ ट्रेड निर्माण होते आणि बॅलन्स ऑफ पेमेंट इक्वल ठेवावं लागते. मग त्यासाठी आपल्याला परकीय मुलांसाठी आपली भारतीय द्यावी लागते. हे परिस्थिती निर्माण होते आणि देश डबघाईला येतो. मग अशा वेळेस यामुळे अवमूल्यनामुळे व्यापार तोल सुधारतो. त्याप्रमाणे देशाची निर्यात वाढते आणि सर्वात महत्त्वाचं देशामध्ये गुंतवणूक वाढते. देशामध्ये गुंतवणुकीला वाढ वाढतो. गुंतवणूक वाढते कारण देशामध्ये गुंतवणूक करणे हे इतर देशाच्या उद्योजकांना स्वस्त होते, सुविधा प्राप्त होतात. त्यामुळे अवमूल्यन केल्या जाते. आता कसं बा, आयातदाराला वस्तू महाग कशा होत्या आमच्या डोक्यात घुसलं नाही, चांगल्या प्रकारे समजून सांगा. तर पहा, आता आपल्या साध्या गावरान भाषेमध्ये कसं की अवमूल्यन केल्यामुळे कसं, तर आता समजून घ्या 1 डॉलरची किंमत 70 रुपये आहे. 70 रुपये बरोबर 1 डॉलर आपण अंदाजे घेतलं म्हणजे अमेरिकेत 1 रुपयाचा पेन असेल, 1 रुपयावाला पेन
भारतात किती झाला 70 रुपयाचा झाला. म्हणजे अमेरिकेचा 1 रुपयाचा पेन भारतात 70 रुपयाचा. आता तुम्ही सांगा अमेरिकेहून एखाद्या उद्योगपतीने अमेरिकेचे पेन भारतामध्ये विकायला आणले, भारतात विकायला आणले, तर तिथचा अमेरिकेचा 1 रुपयाला टपरी पेन असेल. आता आपल्या इथे कसा 2 रुपयाला पेन मिळतो तुम्ही सांगा, तसा तिथचा 1 रुपयावाला डॉलरचा पेन असेल टपरी पेन. तर तो टपरी पेन तुम्ही भारतामध्ये 70 रुपयाला घेसाल का? हो नाही घेसाल, ऑब्वियसली नाही घेसाल ना. तर तोच जर तिथचा 5 रुपयाला पेन असेल म्हणजे तिथचा $5 पेन असेल तर आपण जर 350 रुपयात घेऊ का? हो 5 रुपयाचा पेन असता आपण जिंकून घेतो. आणि मित्रांचा उसने किती गायब होतो तर आपल्याला माहित आहे, किती गायब होतात. तर आपण 350चा पेन विकत घेऊ काय? नाही घेणार. आता यामुळे काय होईल, इकडून जे बोलावतो ते म्हणजे आयात बिघडली की नाही, कमी झाली की घेते. काऊन गेलं असं? हे वाढलं ना म्हणून झालं ना सर, घेतली का लोक? आता उलट पहा, आपला इच्छा समजून 10 रुपयाला पेन आहे म्हणजे आपल्या इच्छा 700 रुपयाला एकदम मस्त डायमंड वगैरे लावून मस्त गिफ्ट द्यासाठी तयार केलेला एकच नंबर पेन, तो 700 रुपयाला पेन. आता तो आपण अमेरिकेला करू, अमेरिकेला म्हणजे 7 रुपयाचा आहे, आपल्या डॉलरचा 5 रुपयाचा आपण 10 रुपये चांगला वापरतो आणि दिवसा चांगला आहे मस्त पैकी ठेवा ठेवायला वापरा द्या काय कामाचं ते गिफ्ट. 700 रुपयाचा पेन किती रुपयाचा? 7 रुपयाचा, $7. मग काय होईल, तिथचे लोक भारतीय पेन जास्त घेतील. म्हणजे काय झाली हो, भारताची निर्यात वाढली ना, इथं आयात कमी झाली ना. एवढा भाग पेन घेता काय? 350 रुपयात 100 पेन होता काय लिहा लागते, पुरे कॉलेज लाईफ निघून जाते 350 रुपयात आपली. असं आपला पोरगा म्हणते, घेईल का तो? नाही घेणार. अमेरिकेला घेऊ ना, भारतात 100 रुपयाचा पेन 7 रुपये भेटते ना. ह्या उद्देशासाठी अवमूल्यन केलं की ह्यामुळे काय होते की भारताची आयात कमी होऊन जाते आणि भारताची निर्यात ही वाढून जाते आणि मग भारतातून निर्यात वाढवण्यासाठी स्वस्त पडते. म्हणून गुंतवणूकदार भारतामध्ये येऊन बिझनेस सुरू करायला तयार असतात. म्हणजे स्वस्त होते भारतामध्ये गुंतवणूक करणं, FDI करणं आणि यामुळे काय होते, निर्यात वाढते, व्यापार तोल भारताचा सुधारतो आणि उद्योगपती ते भारतामध्ये येऊन भारतात व्यापार करायला सुरुवात करतात. ऑब्विसली भारताच्या 4 भिंतीच्या, भारताच्या बॉर्डरच्या अंदर उद्योग सुरू होतो. म्हणजेच काय तर भारताचा GDP वाढतो ना. हो उद्योग भारतामध्ये येतात, गुंतवणूक वाढते म्हणजे रोजगार वाढतो ना. रोजगार वाढला म्हणजे उत्पन्न, गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी या सर्व समस्या हळूहळू सॉल्व्ह होतात ना. म्हणून रुपयाचं अवमूल्यन केल्यासाठी आता आपण भांडवल बघितली. रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय आणि कौन अवमूल्यन केल्या जाते. म्हणजे समजा अमेरिकेत 20 रुपये किलोचे फ्रूट असतील, एखादं फळ आहे 20 रुपये किलो, 20 रुपये किलो म्हणजे $20 किलो. आणि ते जे फळ भारतामध्ये आणलं होतं 1400 रुपये किलो निरावाले किती का लोक. आणि मग इकडचं भारताचं 20 रुपये किलोचं इकडे गेलं तर काय भाव झाला पाहिजे, निरा किलोच्या चिल्लर भाव झाला ना. याच्यासाठी निरा $4 त्या भावात. मग यामुळे काय होईल, भारताची निर्यात वाढ, आयात कमी. म्हणजे परकीय उंगाळणी जास्त आणलं. परकीय उंगाळणी जास्त म्हणजे भारताची व्हॅल्यू वाढत चालली. भारताकडे विदेशी पैसे जास्त, विदेशी पैसा जास्त म्हणजे भारत विकासाकडे चालला. ह्यासाठी रुपयाचं अवमूल्यन करावं लागते. एका बाजूला तोटाही असतो कारण आपल्या रुपयाची व्हॅल्यू कमी झालेली असते. भारत पारतंत्र्याकडे सुद्धा यामुळे जाऊ शकतो, तो सुद्धा धोका असतो. परंतु सध्या आपल्याला आपली गरज भागवणं महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला डिव्हॅल्युएशन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो आणि अनेक देश याबद्दल वापरत असतात. त्यानुसार भारतानं आतापर्यंत 3 वेळा रुपयाचं डिव्हॅल्युएशन केलेलं आहे. आणि आता जे आपण आकडेवारी पाहणार आहोत हे आकडेवारी जास्त पेपरला आलेली आहे. आपण हे जे बघितलं हे राज्यसभा मेनच्या हिशोबाने होतं. आता बाकीच्या ज्या आधार स्पर्धा परीक्षा आहेत, कंबाईन आहेत, पूर्व परीक्षा ज्या आहेत, रेल्वे स्टाफ सेंट्रल या हिशोबाने जे आता रुपयाचं अवमूल्यन असं नाही की राज्यसेवेला येते, हे पण राज्यसेवेला येते, STA ला पण येते. ते आपण आता बघणार आहोत की भारताने 3 वेळा रुपयाचं अवमूल्यन केलेलं आहे.
ते 3 वेळा भारताने रुपयाचं जे अवमूल्यन केलं ते म्हणजे 1949, 1966 आणि 1991ला भारतानं 3 वेळा केलं. ते 3 वेळा म्हणजे 1 जुलै, 3 जुलै आणि 15 जुलै. यामध्ये 1949ला भारतानं जे केलं ते 26 सप्टेंबरला भारतानं अवमूल्यन केलं. 1966ला केलं ते 6 जूनला केलं. तर आता बघूया नेमकं कसं. तर स्वातंत्र्यानंतर आपण जे पाहिलं की कशा प्रकारे भारताला मजबुरी होती की अवमूल्यन करणं भाग होतं. कारण भारताला पाकिस्तानकडून ज्यूट आणि जो सुपी प्रदेश तिकडे गेला होता बंगालचा, तिथून ज्यूट जास्त होत होतं. ते ज्यूट भारताला आयात करावी लागली. त्यामुळे सुरुवातीला भारताला त्रास गेला. म्हणजे कसं की 1947-49 मध्ये भारताने काय केलं, रुपयाचं अवमूल्यन केलं. अवमूल्यन किती केलं, 30.5% केलं. कशामध्ये केलं, डॉलरच्या तुलनेमध्ये केलं. मग काय झालं, 1948-49 मध्ये जे भारतीय तूट होती ते जवळपास 185 करोडची वित्तीय तूट होती. अवमूल्यन केलं, ऑटोमॅटिक फरक पडला. 1949-50ला ती डायरेक्ट 50 कोटीवर आली. म्हणजे तूट एकदम कमी झाली. ज्या उद्देशाने भारताने अवमूल्यन केलं होतं ते साध्य झालं. परंतु परत भारताला ज्यूट, कापूस हे पाकिस्तानामध्ये आयात करावं लागलं आणि पाकिस्तानाचं अवमूल्यन झालेलं नव्हतं. त्यामुळे भारतामध्ये भारी गेलं आणि पुढे मात्र भारताचं 51-52 पासून जे डिफेक्ट होतं, हे जे डिफेक्ट होतं, वित्तीय तूट होती, ती वाढत गेली. हा एक पॉईंट. दुसरा पॉईंट, 6 जून 1966 भारताला 1962चे युद्ध खेळावं लागलं. भारताला 1965चे युद्ध खेळावं लागलं आणि या दोघांच्या मध्ये तिसरी भारतावर नशेबच खेळावा की भारतामध्ये दुष्काळ पडला. आणि हा भारतामध्ये दुष्काळ पडल्यामुळे भारताची निर्यात एकदम डबघाईला आली आणि आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. आता परिस्थिती बिघडली आणि भारत पूर्ण बुडण्यावर आला. देशामध्ये ताईवान झाला होता कारण 2 युद्ध करून पुरा भारताला पैसा गेला होता आणि इन्फ्लेक्शन मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये म्हणजे जे आपण तेजी म्हणतो ते भयानक यायला सुरुवात झाली. आता यातून देशाला वाचवण्यासाठी एकच पर्याय होता, ते म्हणजे रुपयाचं अवमूल्यन करणं. आणि परिणामस्वरूप 36.5% हे भारतीय रुपयाचं अवमूल्यन 36.5% अवमूल्यन करावं लागलं. आणि 68-69 मध्ये याचा फायदा तर नाही झाला, कारण इतकी मोठी ही 62 पासूनची तर 66 पर्यंतची 4 वर्षाची वित्तीय तूट होती, त्याला आपल्याला ती तूट वाढत गेली. 66 नंतर फायदा नाही झाला, 373 कोटीपर्यंत ती तूट गेली होती. परंतु मात्र 1972-73ला याचा परिणाम जाणवायला लागला. कारण पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये भारताचं व्यापार शेअर जे आहे, बॅलन्स ऑफ ट्रेड जे आहे, ते अधिक्याचं आलं होतं. आयुष्यात 2च वेळा झालं भारताचे आहे, ते पुढे आपण घेणार आहोत. ते अधिक्याचं झालं 1972 आणि 73 मध्ये. हा प्लस पॉईंट भारताला एक अवमूल्यनाचा प्राप्त झाला, कारण निर्यात वाढून आयात भारताची कमी झाली आणि भारत पहिल्यांदा 72-73 मध्ये अधिक्यामध्ये पोहोचला. पण परत 1991 मध्ये भारताची परिस्थिती अतिशय बिकट झाली. भारतीय परकीय अंगाजोडी फक्त 1.2 बिलियन 1990-91 मध्ये झाली आणि त्यावेळेस भारतामध्ये मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना त्यांनी IMF कडून कर्ज घेण्याचं धोरण स्वीकारलं. पण IMF ने भारताला उदारीकरणाचं कार्य दिलं. तुम्ही उदारीकरण स्वीकारा. LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, हे जे वर्ल्ड बँकेची थीम होती, जी WTO थीम होती, ते स्वीकारला भारताला भाग पाडलं आणि भारताने ते स्वीकारलं. पण त्या स्वीकारण्यासोबत भारताला रुपयाचं अवमूल्यन करावं लागलं. ते भारताने 1991 3 टप्प्यामध्ये गेलं, ते म्हणजे 9.5%, त्यानंतर 10.78% आणि 2% अशा 3 वेळा 1 जुलै, 3 जुलै आणि 15 जुलैला भारताने रुपयाचं अवमूल्यन केलं. इथं 30.5, 36.5 आणि इथं या तिघांची बेरीज इतकं भारताने रुपयाचं अवमूल्यन केलं. आणि जो परकीय साठा पुढे जाऊन याच्यापेक्षा अर्धा म्हणजे जवळपास 0.5 बिलियन पर्यंतच तो पोहोचला होता, तो यामुळे वाढण्यास सुरुवात झाली. परंतु 1991 नंतर मात्र पुढे इंडियन इकॉनॉमी जी आहे ती बदलायला सुरुवात झाली. कारण
हे 91 मध्ये इंडियानं याच्यासोबतच LPGचा स्वीकार केलेला होता. लिबरलाइज भारत झालेला होता आणि IMFने जेव्हा यासाठी कार्य केलं त्यासाठी LPGचा स्वीकार करा हे मुख्यतः म्हटलं होतं. इथे भारताने डॉलरच्या तुलनेमध्ये अवमूल्यन केलं, इथे पण डॉलरच्या तुलनेमध्ये. तर इथं जगातल्या इतर 5 मुख्य जे चलन आहे त्या चलनाच्या तुलनेमध्ये भारताने रुपयाचं अवमूल्यन केलं होतं. आणि हे शेवटचं भारताचं अवमूल्यन आहे 3 जुलै 15 जुलैला. जेव्हा जेव्हा वित्तीय संकट येते, बॅलन्स डिफेक्ट होते, भारताचं परकीय उलाढाल खूप कमी होऊन जाते आणि आयात जास्त होते, निर्यात कमी होऊन जाते, अशा परिस्थितीमध्ये मजबुरीने ही पाऊल उचलावी लागतात अवमूल्यनाची. परंतु ही जगात अनेक देश या पद्धतीचा वापर करत असतात. जाणीवपूर्वक स्वतःच्या रुपयाची किंमत, स्वतःच्या चलनाची किंमत ही पाडल्या जाते आणि व्यापार केला जातो. याला रुपयाचं अवमूल्यन, डिव्हॅल्युएशन असं म्हणतात. मला आशा आहे की तुम्हाला आजचा टॉपिक डिव्हॅल्युएशन हा समजला असेल. पुढे रुपयाची परिवर्तनता कशा प्रकारे होते हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. काही समस्या असतील, काही विचार असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिलकुल निसंकोचपणे विचारू शकता. पुढच्या श्रेणीमध्ये आपण परत भेटणार आहोत रुपयाची परिवर्तनता या टॉपिकसह. तिथपर्यंत गुड बाय.